श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आपली 28 ते 44 छातीची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगची सिरीज चालू आहे. त्यामध्ये आपली 2 कटिंग झालेले आहेत, 28 आणि 29 साईजचं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 30 छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर मध्ये मी एक बाही डिझाईनचा व्हिडिओ टाकला होता आणि कटोरी कशी वाढवायची आणि जुन्या मापाच्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, नवीन ब्लाऊजचं किंवा कटोरीचं माप कसं काढायचं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते. ते व्हिडिओ मी मुद्दामच मध्ये घेतले होते, कारण तुम्हाला बेसिक कळल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, म्हणून ते मी व्हिडिओ घेतले होते. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल, कटोरी कशी वाढवायची अगदी योग्य पद्धत, त्यामध्ये कोणकोणत्या चुका होतात कटोरी वाढवताना, हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर तो जाऊन आधी पहा, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पहा, तर तुमच्या लक्षात येणार आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कटोरी ब्लाऊज कटिंगचा जो माझं चॅनल अगदी फक्त 2च महिन्यात मोनेटाईज झालेलं होतं आणि कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ लाखो व्ह्यूज आले होते, त्याला एकदम व्हायरल गेला होता. तो सगळ्यात जास्त खूप जणांना आवडला होता, त्याला खूप कमेंट, लाईक आणि व्ह्यूजसुद्धा खूप आलं होतं. खूप छान आहे, सोपी पद्धत आहे माझी कटोरी ब्लाऊज कटिंगची. खेड्यापाड्यातील आपल्या कमी शाळा शिकलेल्या ताईंना तीन सगळ्यांना समजेल अशा प्रकारची आपली कटिंगची सोपी पद्धत आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये. जर कोण शिकणार असतील ब्लाऊज कटिंग करायला तर खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि कुणाच्या जरी कमेंट आल्या, काही कळलं नसेल तर त्याच्यावर देखील मी लगेच व्हिडिओ बनवून देखील टाकलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा देखील तुम्ही पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच घंटीवर देखील नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर आज आपण पाहणार आहोत 30 छातीचं कटोरी ब्लाऊज कटिंग. तर इथे बघा, ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. तर हे घेतलं 12.5. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच मिसळायचं, म्हणजे एकूण आपण 13.5 इंचावर पॉईंट घेऊ. तर हा आहे आपल्या उंचीचा पॉईंट. तर इथे आपण उंची घेणार आहोत. ब्लाऊजची छाती 30 इंच आहे, म्हणजे 30चा चौथा भागा 7.5 इंच होतो. त्या पद्धतीने छातीनुसार आणि पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. तर पाठीमागील गळा आहे 8 इंच, म्हणजे खूप खालीही नाही आणि खूप वरती नाही, डीप पण नाही आणि बोट नेकमध्ये पण नाही. तर आता आपण इथे किती घेणार आहोत बघा शोल्डर. तर इथे मी शोल्डर घेणार आहे 5.25 इंच. शोल्डर 5.25 इंच घेतलं. तसेच मुंडा घेणार 5.5 इंच, म्हणजे शोल्डरपेक्षा 5 इंच एक्स्ट्रा. अर्धा इंच आपण नेहमी घेतो, पण इथे गळा 8 आहे, खूप खाली देखील नाही खूप वर देखील नाही, बरोबर मिडियम आहे. त्यामुळे आपण फक्त 5 इंच वाढवून घेतलेला आहे. तर ब्लाऊजची छाती आहे 30 इंच. 30चा चौथा भागा 7.5 इंच होतो. 7.5 इंचात पॉईंट दिला, ही लाईन आपण घेतली आणि मार्जिनसाठी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. तर कंबर बघा ब्लाऊजची आहे 25 इंच. तर 25चा चौथा भागा 6.25 इंच होतो. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी घेतलेला आहे 1.5 इंच. तर ही मार्जिनची आणि ही फिटिंगची लाईन अशी आखून घेतली. तर आता इथे गळारुंदी बघा किती घ्यायची. तर पाठीमागील गळा 8 आहे, ब्लाऊजची छाती आहे 30 इंच, त्यानुसार शोल्डर घ्यावं लागणार. तर मी इथे शोल्डर घेणार आहे 2.25 इंच. 2.25 इंच घेणार आहे शोल्डर. कारण समजा पाठीमागील गळा जर 9, 10, 11 असता तर ते 2 इंच घेतलं असतं, आणि जर पाठीमागील गळा 7, 6 असता तर मी ते 2.5 इंच घेतला असतं. तर मी इथे आता घेतलेला आहे 2.25 इंच. पुढील गळा आहे 5 इंच. तर इथे 5 इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 6 इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली आणि हा गोल आकार काढून घेतलेला आहे. तर हा 5चा पॉईंट देऊन घ्यायचा आहे, जे आपला मेन गळ्याचा पॉईंट आहे तो द्यायचा आहे, तो आपल्याला कटोरीसाठी लागणार आहे. तर इथे बघा, इथे 1.25 इंचच घ्यायचं आहे, कारण ब्लाऊजची छाती जेव्हा कमी असते त्यावेळी 1.25 इंच घ्यायचं असतं. 32 छातीपर्यंत 28, 29, 30, 31, 32 छातीपर्यंत इथे आपल्याला मुंड्यामध्ये 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढच्या ज्या छाती असतात म्हणजे 34, 36, 38, 40 तिथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असतं. तर तिथे 1.25 इंच घेतलेला आहे आणि ते थोडासा खालीवरून
1 इंचावर आणखीन एक पॉईंट दिलेला आहे. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये अर्धा इंचाचं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर हे पहा, मुंड्याच्या लाईनीचं सेंटर काढून या आकाराचे काढून घेतलेले आहे. तर मुंड्याचे आकार आपले काढून झालेले आहेत. आता घ्यायचे आहे आपल्याला क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीचं माप तुम्ही ब्लाऊजवरून सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा घेऊ शकता. तर मी ते 2.5 इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे ह्या साईडला, तसेच ह्या साईडला 2 इंच घेणार आहे आणि ती तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तिरकी लाईन आखून घेतली तरी ते मापाच्या ब्लाऊजवरून मी कॉटरीचं माप लिहून घेतलेलं आहे. तरी देखील तुम्हाला फॉर्म्युला वापरून कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये सांगते, कारण आपला नुकताच तो व्हिडिओ झालेला आहे कॉटरीचं माप कसं काढायचं. तर या ब्लाऊजची छाती बघा आपले 30 आहे. तर 30/6 करायचं. 30/6 केल्यानंतर उत्तर येतं 5 इंच. 5 सख 30. तर इथं आपल्याला कॉटरी घ्यायची आहे 5 इंच. तर घेतलं आपण 5 इंच. आणि हा मुंड्याचा जो खालचा भाग आहे, खालच्या मुंड्याचा आकार आहे, तिथून असा तिरका टेप आतल्या साईडला ठेवून 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हे तिन्ही भाग मिळवत कॉटरीचा आकार काढून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता अगदी कॉटरीचा आकार किती छान असा आलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे माझी कॉटरी ब्लाऊज कटिंग करण्याची आणि दाखवण्याची. आणि मी कोणत्याही ब्लाऊजचं पेपर कटिंग करत बसत नाही. जेव्हा मी ब्लाऊज शिवायला शिकले तेव्हा 1-2 वर्ष मी पेपर कटिंग केले असतील. त्यानंतरपासून मी डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करायला लागले. मी डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला शिकवणार आहे. फक्त हे तुम्हाला आता मी दाखवत आहे बेसिकसाठी, कारण काहींना पेपर कटिंगच हवं असतात त्यामुळे मी दाखवत आहे. पण खरंच तुम्हाला पेपर कटिंगची अजिबात गरज नाही. आता यूट्यूबवर म्हणा किंवा इतर ठिकाणी हे पेपर कटिंग पॅटर्न विकले जातात. अजिबात तुम्हाला त्या पेपर पॅटर्नची गरज नाही. खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं, पण त्या सगळ्या व्हिडिओमध्ये 100% 1000% माझी जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आणि कोणालाही जमण्यासारखी. शाळा शिकू दे न शिकू दे काहीही प्रश्न नाही, कोणालाही जमेल अशी सोपी पद्धत आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग, तुमच्या लक्षात येईल. तर आता हे आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर भोट्याने कटिंग करून घ्यायचं. तर हे भोट्याने कटिंग करता चुकून देखील हा भाग कट करायचा नाही, कारण हा आपला पाठीमागील भाग असणार आहे. पाठीमागील भागासाठी आपल्याला हे इतकं मुंड्याचं माप लागणार आहे आणि ही जी लाईन आहे ही आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी लागणार. जो भाग आहे तो जसाच्या कसा असा ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त ह्याच्या भोवत्याने मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं. तिथं पाठीमागील भाग तयार झाला. तर आता हा पुढील भाग मी कट करून घेते. हे कटिंग करून झालेलं आहे. तर कटोरी जशी आहे अशी ठेवून घ्यायची आणि ह्याच्या भोवत्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच पॉईंट देऊन अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या 2 इंचा सेंटर मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून खाली 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून पहा इकडे अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा असा कटोरीचा आकार काढून घ्यायचा आणि ह्या साईडला फक्त 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे येणार आहे आपला डास. तर तो डास कसा घ्यायचा हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता ही कटोरी मी कट करून घेते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाहीचं देखील कटिंग दाखवणार आहे. तर समजा हे तुमचं ब्लाऊज पीस आहे तर हे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. पेपर देखील असंच फोल्ड करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस देखील असंच फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे बाहीची उंची बघा 9.25 इंच आहे. तर इथून 9.25 इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपल्याला 1.25 इंच घ्यायचा. अर्धा इंच घ्यायचं नाही तर 1.25 इंच घ्यायचं आहे. कधी ज्यावेळी अस्तरचं ब्लाऊज असतो त्यावेळी. तर 9.25 मध्ये 1.25 इंच वाढवल्यानंतर 10 झाले. तर 10 इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून अशी 2 इंचावर एक लाईन आखून घेतली. तर ही लाईन उंचीची अशी कंटिन्यू करू शकता आणि ह्याच्यावरती 2 इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून बघा जेव्हा बाही आपली 7 इंचाच्या वरती असते म्हणजे
8, 9, 10, 11, 12, 13, काही बाई इथपर्यंत असतात 25-30 इंचाच्या चुन्या वगैरे. त्यावेळी आपल्याला मुंडा खुली ही 3.5 इंचच घ्यायची आहे. तर 3.5 इंचावर असा पॉईंट दिला इथून वरून. तर आता आपल्याला पाहिजेला आहे बाही रुंदी. तर बाही रुंदी कशी काढायची बघा. तर मी मागील भाग तुम्हाला फक्त कसा काढायचा हे दाखवलं. तर मागील भाग मी इथं काढलेला नाही. तर मी हा पुढील भागच घेतलेला आहे जो आपला साईड पीसचा भाग आहे. तर तुमच्याकडे जर मागील भाग असेल तर तुम्ही इथून इथपर्यंत तुमचा मागील भागाचा जो आकार आहे तो तिरका टीप ठेवून मोजायचा आहे. तर माझ्याकडे मागील भाग नाही, त्यामुळे मी हा साईड पीस मोजून घेणार आहे. तर हा मुंड्याचा भाग आपल्याला मोजायचा आहे. तर टेप असा ठेवायचा आहे आणि असा गोल तिरका फिरवत तर हे इथपर्यंत मोजायचं. ही जी लाईन आहे आपली फिटिंगची तिथपर्यंत, तर हे आलेलं आहे 7 इंच म्हणजे आपली बाही रुंदी आहे. पाठीमागील भागाचा तर मुंडा मोजून घेतला तर थोडं जास्त येतं. तर 7.5 इंच मी पॉईंट देणार आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच किंवा 2 इंच घ्यायचं. तर इथून इथंपर्यंत बघा की अशी लाईन तिरकी आपण घ्यायची आहे. हा जो 2 इंचाचा पॉईंट आहे इथून इथपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ह्या तिरक्या लाईनीला असा गोलसर आकार ते बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर दंडघेर बघा 4.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच देऊन दोन्ही लाईन आखून घ्यायची. आणि ही बाहीचा बघा आपल्याला इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचं सेंटर काढायचं आहे. सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा पुढील मुंड्याचा आकार असा काढून घ्यायचा. तर तुम्हाला मी बाही कट करून दाखवते. सेंटरला बघा अशी कट मारून घ्यायची. हा जो बाहीचा आकार आहे तो आपल्या ब्लाऊजच्या मागील भागाला जोडला जाणार आहे आणि हा जो आकार आहे पुढचा तो आपल्या ब्लाऊजच्या पुढील भागाला जोडला जाणार आहे. तर बघा आपलं 30 छातीचं कॉटन ब्लाऊजचं पेपर कटिंग संपूर्ण पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.